कळवण आश्रमशाळेत दुर्दैवी घटना, तिसरीत शिकणाऱ्या रोहितचा मृत्यू। कळवण तालुक्यातील चणकापूर येथील आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक संचलित शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आज एक हृदयद्रावक घटना घडली। रोहित विलास बागुल वय 10 वर्ष इयत्ता तिसरीत शिकणारा सरले दिगर येथील रहिवासी आज सकाळी आजारी पडल्याने शाळेतील शिक्षकांनी त्याला घरी पाठवले। मात्र काही तासातच त्याची प्रकृती अधिक खालावली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। मृत रोहितचे पालक संतापाने शाळेत धाव घेऊन गेले। त्यांनी आपल्या मुलाचे पार्थिव थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये आणून टेबलावर ठेवले आणि आक्रोश करत जबाबदारी शाळेवर ढकलली। पालकांचा आरोप आहे की रोहित आजारी असताना त्याला वेळेवर नीट उपचार मिळाले नाहीत। शाळेने निष्काळजीपणा केला, त्यामुळे आमच्या लेकराचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पुढील चौकशीसाठी पोलीस आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। कळवण प्रकल्प अधिकारी व आदिवासी विकास अप्पर आयुक्त पावरा हे कनाशी आश्रमशाळेत तपासणीसाठी असताना देखील चणकापूर येथील दुर्दैवी घटनेबाबत संवेदनशील नसल्याचे पालक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे। मुलाचा मृतदेह तब्बल 3 तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेला असताना देखील अधिकारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण।